सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज जर तुम्ही बँकेकडनं कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ते टाळा. तुम्हाला जीवन साथीदाराकडनं आज पूर्ण सहकार्य मिळेल. सरकारकडून तुमचा मान सन्मान होईल. जवळचे मित्रमंडळी भेटल्यानं तुम्ही आनंदी असाल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगले मित्र भेटतील. आज नशीब 65% तुमच्या बाजून राहील. तुम्ही आज तुळशीला जल अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला थोडा प्रवास करावा लागेल. तुम्हाला दुखापत होण्याची मात्र शक्यता आहे. कोणतेही व्यवहार करायचे असतील तर ते अगदी मनापासून करा, कारण त्यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये फायदा होणार आहे. तुम्हाला शुभ समारंभामध्ये सहभागी होण्याची आज संधी मिळेल. निर्णय घेण्याची क्षमता आज फायदेशीर ठरेल. तुमची रखडलेली कामं पूर्ण होतील. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा दिवस हा पूर्णपणे निरुपयोगी ठरेल, परंतु तुम्हाला ते टाळावं लागेल. मुलांकडून तुम्हाला एक चांगली बातमी मिळेल. शारीरिक आजार तुमचे वाढीस लागतील. सामाजिक कार्यामध्ये अडथळे निर्माण होतील. एखाद्याच्या मदतीने अचानक तुम्हाला लाभ मिळेल. धार्मिक कार्यामध्ये तुमची रुची वाढेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज वरिष्ठांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या व्यवसायातील बाह्य व्यवहारांवरती तुमचं सगळं काही अवलंबून राहील. मातृपक्षाकडनं प्रेम आणि स्नेह मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या सुखसोयींवरती थोडे पैसे तुम्ही खर्च कराल. तुम्हाला पालकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. बाहेरचे अन्नपदार्थ खाणं टाळा. ऐशोआरामावरती थोडे पैसे तुम्ही खर्च कराल. तुम्हाला मेहनतीचं चांगलं फळ मिळेल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज डोळ्यांशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देतील. सासरच्या व्यक्तींशी तुमचे मतभेद होऊ शकतात. तुम्ही बोलण्यामध्ये गोडवा ठेवा, अन्यथा तुमच्या नात्यामध्ये दुरावा येईल. पालकांच्या सहकार्यानं आणि आशीर्वादानं तुम्हाला आराम मिळेल. रागावलेल्या जोडीदाराची तुम्ही समजूत काढू शकाल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्नपदार्थ खाऊ घाला. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या मनातील भय संपुष्टामध्ये येईल. कठीण काम धैर्यानं पूर्ण करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. तुमचा जोडीदार शारीरिक समस्यांमुळे त्रस्त होईल. लोकांच्या कल्याणासाठी मनापासून तुम्ही पुढे याल. तुम्ही आज आरोग्याची काळजी घ्याल. व्यवसायात देखील आर्थिक लाभ होण्याची तुम्हाला दाट शक्यता आहे. त्यामुळे व्यवसायावरती मन केंद्रित करा. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. अनावश्यक वादामध्ये पडणं टाळा. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा हक्क आणि संपत्ती यामध्ये वाढ होईल. गुरुप्रती तुमची निष्ठा वाढेल. नवीन कामामध्ये गुंतवणूक करण्याचा तुम्ही विचार करत असाल तर तुमचा दिवस चांगला जाईल. भविष्यामध्ये तुम्हाला चांगला फायदा होईल. लोकांची मनापासून सेवा करण्यासाठी तुम्ही पुढे याल. सासरच्या लोकांकडनं तुम्हाला मान मिळेल. भावाच्या मदतीनं तुमचे प्रलंबित पैसे तुम्हाला मिळू शकतात. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही गणपतीला दूर्वा अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला काही समस्यांना सामोरं जावं लागेल. व्यवसायामध्ये तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. त्यामुळे तुमचं मन हे शांत राहील. तुमचे काही वाद
तुम्हाला यश मिळवण्यासाठी प्रतीक्षा करायला लावतील. विवाहाचा प्रस्ताव येईल. व्यवसायामध्ये येणारे अडथळे दूर होतील. तुम्हाला आज कुठलाही निर्णय घेताना वडिलांचा सल्ला घ्यावा लागेल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज परोपकाराची भावना निर्माण होईल. सासरच्यांकडनं तुम्हाला आर्थिक लाभ होतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. पोट आणि वाऱ्याचा तुम्हाला त्रास होईल. बाहेरचं खाणं पिणं तुम्हाला प्रकर्षानं टाळावं लागेल. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती मिळेल. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला काही मौल्यवान गोष्टी मिळतील. अनावश्यक खर्चांना तुम्हाला सामोरं जावं लागेल. तुमची प्रलंबित कामं पूर्ण होतील. नवीन काम हाती घेतल्यानं भविष्यामध्ये तुम्हाला फायदा होईल. मुलांचा आत्मविश्वास वाढेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्न आणि वस्त्र दान करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या बुद्धिमत्तेनुसार व्यवसायात तुम्ही नवीन शोध लावाल. कोणताही निर्णय घेतल्यास त्याचा तुम्हाला भविष्यामध्ये फायदाच होईल. कुटुंबियांकडून तुमचा विश्वासघात होण्याची मात्र दाट शक्यता आहे. मित्रांशी बोलून तुमचं मन आज प्रसन्न राहील. सांसारिक सुखामध्ये तुमच्या वाढ होईल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना तांदूळ दान करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज एखादं अपूर्ण काम तुमचं पूर्ण होईल. मुलांच्या लग्नामध्ये जे काही अडथळे असतील ते दूर होतील. कुटुंबामध्ये आनंदाची लहर येईल. जीवनसाथीदाराचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. तुमच्या मित्रांची संख्या वाढेल. मित्रांसोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल. सामाजिक मान सन्मान वाढेल. सरकारी क्षेत्रातही तुमची कीर्ती दूरवर पसरेल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आजचं राशी भविष्य तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.